नमस्कार. आपल्या सगळ्यांचं आपला हा जो बिझनेसचा प्लॅटफॉर्म आहे त्या ठिकाणी मी स्वागत करते. खूप छान सगळे लोक इथे जमलेले आहेत. वेगळे वेगळ्या व्यवसायातले आणि वेगवेगळी लोक इकडे आपण एकत्र आलेलो आहोत. कोणाचा काही व्यवसाय आहे, कोणाचा काही व्यवसाय आहे आणि अशा पद्धतीने आपला सगळ्यांचा एकमेकांशी आपण एक एक छान असा कम्युनिकेशन ठेवणार आहोत, जेणेकरून आपण आपले एकमेकांना कसे उपयोगी पडू आणि कसं पुढे पुढे जाता येईल या ठिकाणी असं. तर या ठिकाणी आपण प्रत्येक जण आपापलं म्हणजे एक काय तुम्ही करता इंट्रोडक्शन असं देणार आहात आणि त्याच्यानंतर सायबर सिक्युरिटी जी आता सध्या एक महत्वाचा मुद्दा आहे सगळ्यांसाठी, तो त्यातल्या काही टिप्स आपण बघणार आहोत. स्वतः इथे संतोष सर आहेत, ते फिटनेसच्या बाबतीमध्ये आपल्याला काही विशिष्ट चांगल्या टिप्स देणार आहेत, की तुम्ही तुमचं जर का आरोग्य चांगलं असेल, तुमचा फिटनेस चांगला असेल, तर नक्कीच तुम्ही म्हणतात ना सर सलामत तो पगडी 50. तसं तुमचं जर का आरोग्य चांगलं असेल, तर तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये तुमचा बिझनेसही छान करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला काही बिझनेस टिप्स आहेत, तुमच्याबद्दलची आम्हाला माहिती जाणून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपला हा कार्यक्रम पुढे चालू राहणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी सांगेन, की जे इथे आलेले आहेत, त्या सगळ्यांनी आपापला एक परिचय एक साधारण 5 मिनिटांमध्ये देण्याची शक्यतोवर प्रयत्न करायचा आहे. त्यातलं पहिलं मी सांगेन, की ज्या भैरवीताई आहेत पटवर्धन, त्यांनी आपला परिचय द्यावा, की त्यांचा व्यवसाय काय आहे, कसा आहे? त्याच्याबद्दल त्यांनी थोडीशी आम्हाला माहिती द्यावी. भैरवीताई, तुम्ही आहात? आणि हे सगळं अर्ध्या मिनिटामध्ये करायचंय. ओके, 30 मिनिट्स काउंट करून आपल्याला ही प्रॅक्टिस करायची, लक्षात घ्या. ओके, बरोबर आहे. तर हा, नाव व्यवसायाचं नाव आणि तुमची टॅगलाईन आणि हा, नमस्कार. अलोकजी पण आलेले आहेत. वेलकम अलोकजी. तर लेडीज फर्स्ट. हेलो एवरीवन. अमिताजी, ओटो अमिताजी. येस. ओके. सो माझं नाव अमिता चक्रदेव आणि माझा व्यवसाय म्हणाल तर आय एम अ सोल हीलर. म्हणजे मी जे सगळ्या हिलिंग मोडॅलिटीज आहेत अदर दॅन म्हणजे अल्टरनेटिव्ह थेरपीज त्याचं माझ्या तर अशा पद्धतीने आहे माझं. आणि आता ह्या कोविडच्या काळामध्ये मी खूप लोकांना त्याच्यासाठी मदत केली, की त्यांची हेल्थ चांगली राहावी त्या दृष्टीने. माझा फोन नंबर म्हणाल तर आहे, अर्थात इकडे ग्रुपमध्ये आहे, तरी कोणाला हवा असल्यास मी सांगेन 9867086158. 9867086158. व्हेरी आता गुड. पुढच्या ज्या आहेत त्या भैरवीताई आपल्याला सांगतील त्यांच्या व्यवसायाबद्दल. नमस्कार, भैरवीताई, तुम्ही माझं आहात? नाव ओके. भैरवी पराग पटवर्धन. मी डोंबिवली पूर्वेला राहते. मी 2 प्रकारचे बेसिकली बिझनेस करते. एक म्हणजे माझं बॅग स्टिचिंग करून देण्याचा बिझनेस आहे आणि दुसरं म्हणजे आमची टॅगलाईन आहे अर्न व्हाईल लर्न. म्हणजे आम्ही शिकता शिकता पैसे कसे कमवायचे त्याबद्दल मार्गदर्शन करतो. याबद्दल कोणालाही जास्त माहिती असेल तर मला व्हॉट्सअपवर संपर्क साधावा. माझा नंबर आहे 9819827571. धन्यवाद. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान. त्याच्यानंतर मनोहर कोण आहेत? हा, त्यांनी अनम्यूट करा, आवाज अनम्यूट करा. त्यांनी स्वतःला अनम्यूट करून आपल्या व्यवसायाबद्दल सांगायचंय. ओके ओके. मी या ग्रुप मध्ये प्रथमच मीटिंग जॉईन करतोय. व्हेरी गुड, स्वागत आहे. मी मनोहर डबल, म्हणजे प्रोफेशनली टॅक्स अँड इन्शुरन्स ऍडवायझर. ओके, ग्रेट. गेल्या 15 वर्षापासून मी या प्रॅक्टिस मध्ये आहे आणि माझा नंबर आहे 9320456358. प्रेझेंटली मी कांदिवलीवरून बिलॉंग करतो. ओके, थँक्यू सो मच. वेलकम टू द ग्रुप. ओके. त्याच्यानंतर लीला ताई आहेत, लीला कुलकर्णी म्हणून. त्यांनी आपल्याबद्दल सांगायचंय. आवाज अनम्यूट करा लीलाजी आणि बोला. हा, माझं नाव लीला कुलकर्णी. मी ऑनलाईन बिझनेस करते. मी घरकाम घरीच राहते. अजून काय म्हणजे माझं स्लोगन युक्ती शक्ती आणि स्वामी समर्थ हीच माझी भक्ती.
माझा नंबर ऐकायला येतं का? हो हो, येते. येते. छान ऐकू येते. छान आहे टॅगलाईन. हा. माझा फोन नंबर 7842419041. गुड. थँक्यू. आता आपण आलोकजींकडे जाऊया, कारण की सायबर सिक्युरिटी बद्दल ते आपल्याला खूप छान टिप्स देतात. आणि उरलेले जे आपले आता आलेले जे काही आपले इतर सहकारी आहेत त्यांच्याबद्दल आपण याच्यात थोड्या मध्ये मध्ये जाणून घेत जाऊया. तर आलोकजी, माइक टू यू नाउ. हा अभि एक थोडस मध्ये हे सांगतोय की प्रत्येक आपलं कार्यक्रमाचं स्वरूप जे आहे 5 मिनिटं आपण इंट्रोडक्शन दिलेलं आहे. आपण काय करतोय वगैरे. त्याच्यानंतर सिक्युरिटी सायबर सिक्युरिटी बद्दल 5 मिनिटं आपण जाणून घेऊ सरांकडनं टिप्स. ओके. त्यानंतर 5 मिनिटं फिटनेसचं टिप्स बघू. नंतर 5 मिनिटं आपण उरलेले जे आहेत इंट्रोडक्शन कोणाकोणाचं बाकी आहे तर त्यांनी आपलं इंट्रोडक्शन द्यायचं. 30 सेकंड्स मध्ये इंट्रोडक्शन द्यायचं अतिशय आकर्षक पद्धतीने. तर तुम्ही सगळेजण तयार राहा ऐकण्याकरता. आणि मग व्यवसायामध्ये आपण काय काय करू शकतो, आता आपण कुठपर्यंत पोहोचलो आहोत तर त्याबद्दल बोलूया. असं एकदम शॉर्ट अँड सिंपल असा कार्यक्रम है. ओवर टू आलोक जी. धन्यवाद आलोक जी, आप हर बार आते हैं और हमको कुछ न कुछ इंसाइट्स देते. थैंक यू. थैंक यू अमिता जी, थैंक यू संतोष जी, एंड थैंक यू कि आप लोग हमेशा इनवाइट करते हैं और आई टेक आउट सम टाइम टू कम एंड टॉक अबाउट साइबर सिक्योरिटी. एज वी ऑल नो, और जैसे हम हर वीक कुछ ना कुछ इंसाइट्स और डिटेल्स लेते हैं कि साइबर सिक्योरिटी में जो चीज़ें चल रही हैं वर्ल्ड में अराउंड, उन चीज़ों को हम सीखें, उन चीज़ों को अवॉइड करें, उन चीज़ों को हम अपनी लाइफ में अडॉप्ट करें. यही मेरी कोशिश होती है हर वीक आपके पास आके अपने एक्सपीरियंसेस, अपने नॉलेज को शेयर करने में. सो जैसा कि हमने लास्ट कपल ऑफ सेशंस में हमने देखा कि डिजिटल सिक्योरिटी एंड फिजिकल सिक्योरिटी बोथ आर इम्पोर्टेंट. हम में से बहुत सारे लोग ऑनलाइन बिजनेस भी कर रहे हैं. जैसे कि मैं सुन रहा था, हम में से बहुत सारे लोग जो हैं वो शायद नौकरी भी कर रहे होंगे और अलग अलग एक्टिविटीज में इन्वॉल्व हैं टू मेक मनी, टू मेक नेम, फेम एंड मनी ऑब्वियसली. सो आवर रिस्पॉन्सिबिलिटी, जैसे हमने इस समय देख रहे हैं कि कोविड पैंडेमिक जो है हर तरफ से चीज़ों को हैम्पर करने की कोशिश कर रहा है. उसी साथ में साइबर सिक्योरिटी अटैक्स जो हैं, जो हैकिंग हो रही हैं वर्ल्ड क्रॉस, वो चीज़ों को काफ़ी और स्लो डाउन करने की या चीज़ों को और बुरा करने की कोशिश कर रहे हैं. So in this particular situation where we are already undergoing cybersecurity attack and all, and the COVID pandemic is also hampering our business and activities, it is our responsibility to ensure and learn new cybersecurity threats, challenges, and issues which are coming up, so that we can actually adapt the security part of it. We can configure our devices very securely, and we can, accordingly behave. I mean, whatever things need to be adapted, and we can take care of it. So इस वीक का जो सेशन है, इस वीक की जो बात है वो ये है कि आप लोगों को शायद पता होगा, हम में से मोस्ट ऑफ अस माइट बी यूजिंग फेसबुक फॉर डिफरेंट पर्पसेस, राइट? फेसबुक जो है वो एक ऐसी एप्लीकेशन है जो हमारे एक डे टू डे लाइफ का हिस्सा बन गई है, टू बी कनेक्टेड ऑन सोशल नेटवर्क, टू बी कनेक्टेड ऑन दी to a lot of people, especially when you are into business and all. और हम अब तो बहुत सारे लोग फेसबुक जैसी एप्लीकेशंस को बिजनेस के लिए भी इस्तेमाल कर रहे हैं. सो कुछ चीजें होती हैं जैसे कहते हैं ना कि हम कुछ, आप कोई सामान खरीदते हैं तो कुछ चीजें हैं जो डिफॉल्ट आ जाती हैं, कुछ चीजें आपको बाहर से लेनी पड़ती है. फॉर एग्जाम्पल, आप जब मोबाइल खरीदते हैं तो आपकी एक्सपेक्टेशन होती है कि उसमें हेडफोन या चार्जर बाय डिफॉल्ट आएगा, राइट? बट कभी कभी होता है कुछ कुछ कंपनियां, मैन्युफैक्चरर्स जो हैं वो आपको फोन के साथ हेडफोन नहीं देते, करेक्ट? या फिर देते हैं तो अच्छी क्वालिटी का नहीं देते, तो आप जाके बाहर से खरीदते हैं. सिमिलरली व्हेन द एप्लीकेशन, जो भी आप एप्लीकेशन इंस्टॉल करते हो, उसमें जब भी आप उसको इंस्टॉल करने के बाद ओपन करते हैं तो वो अलग अलग तरह की परमिशन मांगता है. फॉर एग्जाम्पल ट्रू कॉलर और मे बी XYZ एप्लीकेशन दैट वी आर टॉकिंग अबाउट. उसमें क्या होता है, उसमें हमें ये सोचना चाहिए कि ट्रू कॉलर है, ट्रू कॉलर का बेसिक पर्पस क्या है.
इसका बेसिक पर्पस है हमारे कॉल रिकॉर्ड्स को मैनेज करना, राइट? तो जैसे ट्रू कॉलर खुलता है वो एप्लीकेशन परमिशन मांगता है कि आई वांट टू एक्सेस योर कॉल डिटेल्स, वी से यस एक्सेस, ठीक है। नेक्स्ट उसका होता है कि आई वांट टू एक्सेस योर एसएमएस, दैट टाइम वी नीड नॉट, हम ब्लाइंडली उसको यस यस करके नहीं जा सकते। आपको ये डिसाइड करना पड़ेगा कि क्या हम ट्रू कॉलर के थ्रू अपना एसएमएस मैनेज करना चाह रहे हैं। अगर हाँ तो यस करिए। अगर आपका एसएमएस सर्विस ऑलरेडी ठीक ठाक चल रही है तो आपको उसको एसएमएस की परमिशन देने की जरूरत नहीं है। तीसरी चीज, कॉन्टैक्ट डिटेल्स। आपके कॉन्टैक्ट्स ट्रू कॉलर जान के क्या करेगा? ट्रू कॉलर काम ये है कि उसके जो ग्लोबल डेटाबेस है उससे ये बताना कि जो कॉल करने वाला आदमी है उसका नाम क्या है, जो अनजान आदमी है उसका नाम क्या है। अगर वो नंबर मेरे मोबाइल में ऑलरेडी सेव है तो ट्रू कॉलर को देखे क्या मतलब, करेक्ट? सो नॉर्मली हम क्या करते हैं, हम एप्लीकेशन जब इंस्टॉल करते हैं तो बाय डिफॉल्ट हम सोचते हैं कि वो जो भी परमिशन मांग रहा है वो सारी परमिशन हमें उसको दे देनी है, ठीक है? ऐसा नहीं होता। ऑन द सेकेंड लाइन, जब भी आप एप्लीकेशन यूज करना शुरू करते हैं हमेशा उस एप्लीकेशन की सेटिंग्स में जाइए। फॉर एग्जाम्पल फेसबुक, अगर आप फेसबुक इस्तेमाल करते हैं, फेसबुक के अकाउंट्स में जाइए, अकाउंट सेटिंग्स में जाइए, अपने प्राइवेसी सेक्शन में जाइए और वहां पे कुछ सेटिंग्स हैं जिसको आप डिसेबल कर दीजिए। अभी आजकल क्या हो रहा है, हैकर्स जो हैं, समझिए संतोष जी हैं, ठीक है? संतोष जी मुझे जानते हैं, संतोष जी का फेसबुक अकाउंट है, संतोष जी अपने फेसबुक अकाउंट से काफी सारे लोगों को या व्हाट्सएप अकाउंट से काफी सारे लोगों को, हम जैसे लोगों का ग्रुप बनाते हैं और काफी एक्टिविटीज करते हैं। अगर मुझे संतोष जी के सारे कनेक्शंस को हैक करना है, मैं क्या करूँ? ऑब्वियसली मैं उनके सिस्टम को जाके हैक करना नहीं चाहूंगा या कुछ चीजें नहीं है, राइट? बहुत सिंपल है, मैं उनके फेसबुक अकाउंट पे जाऊंगा, उनकी फोटो डाउनलोड करूंगा, उनकी प्रोफाइल पिक्चर डाउनलोड करूंगा, उनकी डिटेल्स देखूंगा, उनका डेट ऑफ बर्थ क्या है, उनके फ्रेंड्स कौन कौन से हैं, राइट? उसके बाद आई विल क्रिएट अनदर अकाउंट जो संतोष गावड़े जी के नाम पे ही सिमिलर होगा और उनके सारे फ्रेंड्स को ये मैसेज करूंगा कि दोस्तों मेरा पुराना वाला जो अकाउंट है वो हैक हो चुका है, किसी हैकर ने उसे हैक कर लिया है, ये मेरा नया अकाउंट है। अब अगर आप पुराने वाले अकाउंट पे मैसेज करेंगे या इंटरेक्शन करेंगे तो आप मुझसे नहीं, हैकर से इंटरेक्ट कर रहे हैं, ठीक है? कृपया मुझे इस फेसबुक प्रोफाइल पे कनेक्ट करिए, पुराना वाला प्रोफाइल जो है वो कनेक्ट मत करिए, उसको यूज मत करिए, उससे मैसेज आता है तो उसको इग्नोर कर दीजिए क्योंकि वो हैकर यूज कर रहा है। बट एक्चुअल में आपको इस तरह का जो मैसेज आया वो हैकर ने भेजा है, राइट? सो आप क्या करते हैं, कुछ लोग कंफ्यूज होते हैं, कुछ लोग जानते हैं कि नहीं नहीं फेसबुक हैक हो सकता है, अकाउंट हैक हो सकता है, तो हो सकता है संतोष जी का अकाउंट हैक हुआ हो, राइट? सो साइबर सिक्योरिटी टर्म्स में इसको कहते हैं आइडेंटिटी थेफ्ट, किसी की आइडेंटिटी को चुरा लेना, ओके? सो ये क्यों हो पाता है? ये इसलिए होता है कि संतोष जी ने अपने फेसबुक प्रोफाइल पे जो प्राइवेसी सेक्शन है वहां पे जाके अपने फोटोज को, अपनी प्रोफाइल पिक्चर को या अपने इंफॉर्मेशन को कंस्ट्रेंट नहीं किया है। आप अगर फेसबुक अकाउंट पे जाएंगे, वहां पे प्राइवेसी सेक्शन में जाइए सेटिंग्स में और वहां पे ऑप्शन होगा हु कैन सी माई प्रोफाइल पिक्चर, who can see my friends, who can see my photos, who can see my personal information। वहां पे उसे स्ट्रिक्टली आप फ्रेंड्स ओनली कर दीजिए। जब तक कि मैं आपका दोस्त नहीं होऊंगा तब तक मैं आपकी ना फोटो देख पाऊंगा, ना आपकी इंफॉर्मेशन देख पाऊंगा, ना कुछ कर पाऊंगा। सो इस तरह की छोटी छोटी टिक्स और टेक्निक्स को अडॉप्ट करके हम बड़े से बड़ा क्राइम लाइक आइडेंटिटी थेफ्ट और फिशिंग, इस तरह की एक्टिविटीज को हम अपनी लाइफ से कोसों दूर रख सकते हैं और अपने अकाउंट, अपने आप को, अपने अकाउंट को या अपने फ्रेंड्स के अकाउंट्स को इस तरह से हम सिक्योर कर सकते हैं। सो इस तरह की टेक्निक्स जो है, इस तरह के टिप्स जो है, जो डेली बेसिस पे हम और आप इंटरनेट पे करते हैं, जो भी एक्टिविटीज या गैजेट्स हम इस्तेमाल कर रहे हैं ऑन अ डेली बेसिस, वी ट्राई टू एजुकेट पीपल being part of secure IT. It is our campaign that we have taken initiative कि we will try to teach people or make people aware about cyber security, hacking attacks, risk, threats which are there around, ताकि लोग इस चीज को समझें, लोग सिक्योरिटी को अपनी लाइफ में बाय डिफॉल्ट बना लें। जैसे मैंने थोड़ी देर पहले एग्जांपल दिया, जब फोन खरीदते हैं आप तो आपको ये पता होता है कि उसमें हेडफोन या चार्जर बाय डिफॉल्ट आएगा, राइट? सो उसी तरह से जब भी आप इंटरनेट पे या अपने लैपटॉप पे, मोबाइल फोन पे, कहीं भी कोई भी एक्टिविटी करें, चाहे आप होटल में ही क्यों ना चेक इन कर रहे हो। अब एक और एग्जांपल देना चाहूंगा मैं, मोस्ट ऑफ जगह पे आप देख रहे होंगे कि आप जब एंट्री करते हैं तो सिक्योरिटी का वॉचमैन आपसे बोलता है अपना आधार कार्ड नंबर लिख दीजिए,
इट इज नॉट अलाउड बाय द गवर्नमेंट। UIDAI के हिसाब से आपका आधार कार्ड लेने का अधिकार सिर्फ उस एजेंसी को है या उस संस्था को है जिसने UIDAI, ये जो आधार की जो ऑर्गेनाइजेशन है आधार कार्ड की, अगर आपने उससे टाई अप नहीं कर रखा है, उनके सिक्योरिटी प्रोटोकॉल को आप फॉलो नहीं कर रहे हैं, तो आपको कोई अधिकार नहीं है किसी के आधार कार्ड का नंबर लेने का। लेकिन लोग क्या करते हैं, जस्ट बिकॉज आप जल्दी में हैं, सरकारी दफ्तर है या कहीं है, आपसे कोई डिटेल मांगी गई और आपने लिख दिया। नो, आधार कार्ड इज वेरी सेंसिटिव बाय नेचर। आधार कार्ड आज आपके बैंक अकाउंट से लिंक्ड है। आधार कार्ड आपके टोटल डिजिटल आइडेंटिटी से लिंक्ड है। अगर किसी सोसाइटी के रजिस्टर पे आप आधार कार्ड लिख देते हैं, मतलब वो आधार कार्ड नंबर हजारों लोगों द्वारा देखा जाएगा और आपको खुद नहीं पता वो लोग किस तरह के हैं या वो लोग उस इंफॉर्मेशन को किस तरह से यूज या मिसयूज करेंगे, राइट? सो ये छोटी छोटी चीजें नीड टू नो, हम इसे नीड टू नो बेसिस कहते हैं। व्हेनेवर somebody ask you information, चाहे वो आदमी हो, चाहे वो एप्लीकेशन हो, चाहे वो प्लेटफॉर्म हो, चाहे मोबाइल फोन हो, जब भी कोई आपसे कोई इंफॉर्मेशन मांगता है, आपको सबसे पहले 1 मिनट रुक के ये सोचना है कि ये इंफॉर्मेशन जो वो मांग रहा है, is that application, is that individual authorized to ask? Number one. Number two, how this application or how this individual is going to be using this application. Number three, are they taking enough security precaution to protect this data or information that you're passing on, right? Or chautha, is it that much required for me in my life to use this application by giving personal identity, right? जैसे WhatsApp है, WhatsApp is one of the good mediums. I understand लोग बहुत सारे काम कर रहे हैं, and that is one of the reasons why WhatsApp is now protecting or opposing against the government to take off the privacy laws, right? क्यों? उसको पता है कि भले सरकार माने चाहे ना माने, लोग अब इसके इतने आदी हो गए हैं कि हम उनकी प्राइवेसी से खिलवाड़ करेंगे तो भी उनको कोई फर्क नहीं पड़ता, लोग इस्तेमाल करेंगे। नो, दिस इज नॉट हैपनिंग। जिस समय हम ये समझ जाएंगे कि नहीं, कोई भी एप्लीकेशन इतना ज्यादा महत्वपूर्ण हमारी लाइफ में नहीं है कि वो हमारे इंफॉर्मेशन के साथ खिलवाड़ कर सके, उस दिन से ये कंपनियां हमारे पर्सनल इंफॉर्मेशन के साथ खिलवाड़ करना बंद कर देगी। So whenever you are going online, you're dealing online, you're doing something online, you have to just be sure that information is protected. And with that motive, Santosh ji will describe what we are trying to do. We have launched a platform, we have launched a plan and program wherein we are trying to make everybody aware of the cybersecurity threats, issues, and risks around. So thank you for listening and having patience. Thank you so much. Over to Santosh ji. अमिता जी। यस, थैंक यू सो मच आलोक जी, आपने बहुत सारी अच्छी बातें कही और सच्ची में आजकल इन सब बातों की बहुत 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 जरूरत है। ह्याचा पुढचा आपला जो टॉपिक आहे तो आहे फिटनेस। जसं मी म्हटलं तसं की जर का आपण फिट असू तर आपण कितीतरी गोष्टी करू शकतो। तर आता आपल्याला फिटनेसच्या बाबतीतल्या ज्या काही आपल्या टिप्स आहेत त्या आपल्याला संतोष जी स्वतः देणार आहेत। संतोष जी। ओके, धन्यवाद, थैंक यू वेरी मच। और बहुत बढ़िया आलोक जी ने बात कही है कि सिक्योरिटी हम छोटे छोटे पैमाने से शुरू कर सकते हैं और ये बहुत जरूरी है कि वी शुड बी ऑलवेज अलर्ट। हम लोग कहीं पर भी क्लिक कर देते हैं और फिर बाद में अटक जाते हैं। हमारे कई लोग अटक गए, वो कहीं पर क्लिक किया और उनका पूरा वो फिर वो कहीं से मैसेज उनको उनके फ्रेंड्स को जाते रहे। ठीक है, तो कहीं पर भी आपको क्लिक नहीं करना है। दूसरी बात हमने कही थी ग्रुप में कि आप भी जरा हो सके तो करेक्ट कीजिए कि अगर कोई बोलता है कि आपका गवर्नमेंट का कुछ भी स्कीम है तो उसके लिए ये क्लिक करो और कोई एक लिंक दे देता है, तो हमने उसको कहा था कि आप वो कोई भी लिंक में क्लिक मत करो, आप गवर्नमेंट के वेबसाइट में जाओ और वहां पर इंक्वायरी करके फिर वो आपका रजिस्ट्रेशन फॉर्म वगैरह भरो। तो ये बस ये बहुत सारी हो रही है। और अभी इन्होंने बहुत अच्छा बताया कि फेसबुक में जो अगर अकाउंट्स में सब डिटेल्स आते हैं, फ्रेंड लिस्ट आते हैं और फिर वो डुप्लीकेट बना सकता है, बराबर है, और वो फिर बोलेगा कि दूसरे को आप
वो जो पुराना है उसको आप हैक वो आप मत देखो, ये ओरिजिनल है। तो ये सब बिजनेस कंपटीशन के लिए हो सकता है और हो रहा है, तो इसके लिए उन्होंने बहुत अच्छी टिप्स दी। और बाकी तो हम लोग ये रिकॉर्ड भी कर रहे हैं, तो आप ये रिकॉर्डिंग हम हर बार सभी को भेजते हैं, तो वो भी आप सुनिए, एक बार उसी दिन सुनिए, क्योंकि ये बहुत इंपॉर्टेंट पॉइंट्स है। और जो ये जो मिशन है साइबर सिक्योरिटी का, उसमें भी आप पार्ट लीजिए, ये मेरी गुजारिश है। अभी एक शेट्टी जी ने एक वीडियो भेजा हुआ है, तो वो जरा एक 2-3 मिनट का है, तो तुरंत हम लोग देख लेंगे। और उसके बाद में थोड़ा फिटनेस जो टिप्स है वो 5 मिनट्स का रहेगा। उसके बाद में बहुत सारे लोग ज्वाइन हुए अभी, तो उनके इंट्रोडक्शन होंगे, वो क्या कर रहे हैं, उनसे भी हम लोग थोड़ा सा इंटरेक्शन करेंगे। और फिर बिजनेस टिप्स क्या कर सकते हैं हम लोग सब मिलके, हम लोग आए हुए हैं, लेकिन बहुत सारे लोगों के माइंड में क्वेश्चन होंगे, ये क्या चल रहा है, क्यों चल रहा है, कभी चलेगा, कैसे चलेगा, वगैरह वगैरह। तो उसके बारे में हम लोग बात करेंगे। तो अभी हम लोग थोड़ा सा, शेट्टी जी ने जो अभी वीडियो भेजा हुआ है, तो हम लोग उसको, क्योंकि वर्ल्ड पावर इंडिया से वो 2009 से कनेक्टेड है, तो उनको पता है कि हम लोग क्या करने जा रहे हैं। तो आप थोड़ा सा वीडियो देख लीजिए, एक 2-3 मिनट का है, और फिर हम लोग आगे बढ़ते हैं। मैं वीडियो शेयर कर रहा हूँ, देख लीजिए। मला बोला, तुम्ही ऐकायचं. संतोष जी, आई एम नॉट वेरी श्योर इफ आई एम, मतलब मुझे ही नहीं सुनाई दे रहा या अदर पार्टिसिपेंट्स आर आल्सो नॉट एबल टू हियर। ओके, 1 मिनट। आवाज येत नाही, आवाज येत ओके ओके ओके, ठीक है, कोई बात नहीं। अभी हमारे सब कलाकार नए लोग हैं ना, इसलिए इसलिए सब प्रैक्टिस चालू है। तो अभी हम गुजारिश करते हैं, कभी भी वीडियो बनाएंगे तो उसका जो आवाज है, वो आवाज बहुत थोड़ा सा स्लो होना चाहिए, नहीं, जो स्पीड है वो स्लो होनी चाहिए, और आवाज जोर से होना चाहिए, ठीक है। और आजू बाजू के जो सराउंड है, वो हम लोग को कंट्रोल करना पड़ेगा। आजू बाजू के जो आवाज आ रहे हैं, दरवाजा, खिड़की, वो सब बंद करे, क्योंकि हम लोग स्टूडियो में नहीं है, तो स्टूडियो जैसा वातावरण बनाना पड़ेगा और बाद में कार्यक्रम करना पड़ेगा। तो ठीक है, आपने सुनाई नहीं दे रहा था, लेकिन ये मैंने यूट्यूब में डाला हुआ है, तो आप यूट्यूब में देख सकते हैं, वर्ल्ड पावर इंडिया के, ठीक है। तो यूट्यूब में आप ध्यान से सुन सकते हैं। एनीवे, इन्होंने बहुत हाँ, उन्होंने बहुत सारा कुछ अच्छे टिप्स दिए, वो आप सुन सकते हैं। धन्यवाद। और बहुत सारे लोग ज्वाइंट हो रहे हैं, और उन्होंने सभी लोगों ने ज्वाइंट वैसे ही रहना है, क्योंकि आगे चल के बहुत सारा इंटरेक्शन होने वाला है। अभी 5 मिनट्स फिटनेस टिप्स हम लोग देने की कोशिश करेंगे, और उसके बाद में कई लोग हैं, उनका इंट्रोडक्शन होगा, वो क्या कर रहे हैं वगैरह, उनकी आइडियाज वगैरह क्या है। और फिर बिजनेस टिप्स, अभी हम लोग कहाँ तक पहुंच गए, हम लोग को कहाँ पहुंचना है, ठीक है। तो हम लोग के बिजनेस के बारे में बात करें।
तो बहुत सारे कई लोग हैं जो फिटनेस के ग्रुप से भी आए हुए, तो उनको भी हमने बोला है कि ये फिटनेस आपका साइबर सिक्योरिटी का फिटनेस होना चाहिए और आपका फिजिकल फिटनेस, ये दोनों फिटनेस जरूरी है। तो इसके लिए हम लोग उसको ये कार्यक्रम हम लोग ने किया है। तो अभी मैं देख रहा हूँ बहुत सारे लोग मराठी समझ सकते हैं। अभी यहाँ पर कोई, फिर भी अगर कोई मराठी नहीं समझ सकता है तो उन्होंने रिएक्शन में कुछ हाथ ऊपर करना है, तो मुझे समझ में आ जाएगा कि इनको शायद मराठी नहीं जमेगा, या फिर मैं मराठी में बात करना पसंद करूंगा, ठीक है। या फिर बीच बीच में मिक्स करते हैं, मराठी हिंदी इंग्लिश मिक्स करते हैं, दैट इज गुड। अभी हमने बहुत सारे अलग अलग पहलू पे ध्यान दिया, आपण वेगवेगळ्या पैलूंवर लक्ष दिलं की फिटनेस कसं करायला पाहिजे, का करायला पाहिजे वगैरे वगैरे। हे आपण काय करतोय की फिटनेस आपण म्हणतो ना, ते आपण सेल्फ सजेशन्स टाकतो। लोक म्हणतात ना, काही लोक सकाळी उठण्यापूर्वी काही सेल्फ सजेशन टाकतात, रात्री झोपण्याच्या पूर्वी आपण काही सेल्फ सजेशन टाकतो। तसंच आम्ही प्रयत्न करतोय की प्रत्येक आठवड्यामध्ये तुम्हाला फिटनेसचं सेल्फ सजेशन हे टाकणं, तुम्हाला स्वतःला हिप्नोटाइज करणं तुमच्या फिटनेससाठी, कारण त्याच्यामध्ये तुमचाच फायदा आहे। जीवनाच्या अंतापर्यंत तुम्हाला फिटनेस फार आवश्यक आहे, ओके। आणि तो जो प्रकार आहे तो आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे। आज मी विचार केला की जे काही 1001 कारणं आहेत वेगवेगळी, की आपण आपल्या फिटनेससाठी आपण विचार करतो की आता करूया, जानेवारी पासून करूया, किंवा आता कोविडच्या फर्स्ट सेशन पासून करूया, किंवा कोविडचं आता सेकंड सेशन चालू झालंय कोविडचं, त्याच्यामध्ये करूया। तर वेगवेगळी कारणं असतात, मग ती कारणं आल्यावर मग काय होणार, दॅट इज द प्रॉब्लेम, ओके। तर फर्स्ट प्रॉब्लेम काय असतं की प्रॉब्लेम टू नॉट टू डू फिटनेस वर्कआउट, रिझन्स बिकॉज ऑफ लॉकडाउन। हाँ सगळ्यात मोठा प्रश्न है, लॉकडाउन है ना, अभी तो लॉकडाउन चालू है, तो लॉकडाउन के कारण हम लोग अभी फिलहाल फिटनेस के बारे में नहीं सोचेंगे। फिलहाल हम लोग घर में हैं, क्योंकि हम लोग बाहर नहीं जा सकते, और बाहर नहीं जाएंगे तो मॉर्निंग वॉक जरूरी है, ठीक है। तो अभी लॉकडाउन के कारण बहुत सारे लोग नहीं जा रहे, तो इसलिए हम लोग क्या करते हैं, थोड़ा सा आगे पोस्टपोन करते हैं, ठीक है। तो इस प्रकार से हम लोग थोड़ा सोचते हैं कि बाद में करेंगे, क्योंकि सुबह में अगर एक्सरसाइज करना है तो सुबह ही सकाळी अतिशय चांगली आहे, मग त्याच्यासाठी आपण काय करतो, थोडंसं पोस्टपोन करतो। हा एक आपल्याला प्रश्न येतो, मग काय करायचं, द क्वेश्चन, ठीक है। अभी बाद में दूसरे कई लोगों को ऐसे क्वेश्चन आ जाता है कि अभी क्या हुआ है कि अभी हमको सीखना है। अभी जैसे कि हमने बीच में बोला कि आप सीखो, ठीक है। हम लोग को फिटनेस के बारे में सिखाया नहीं जाता है, अलग अलग प्रकार के लोग होते हैं, आर्ट्स सीखते, साइंस सीखते, इवन साइंस भी सीखते हैं, लेकिन फिर भी फिटनेस एक्सरसाइज के बारे में बहुत सारे लोगों को पता नहीं होता है। जैसे कि हमारे लिस्ट में बहुत सारे लोग डॉक्टर्स भी हैं, ठीक है, एमडी डॉक्टर्स है, आयुर्वेदिक डॉक्टर्स है। तो उन लोग को जब भी कुछ फिटनेस के बारे में, एक्सरसाइज के बारे में पूछना होता है तो हमसे पूछते रहते हैं। तो लेकिन अभी सीखना है तो फिर हमको पैसा देना पड़ेगा, ठीक है, फीस देना पड़ेगा। सो दैट इज द क्वेश्चन, ठीक है। तो किसी किसी को फीस ज्यादा लगता है, किसी किसी को, अभी कोई सोचते हैं कि चलो यूट्यूब में तो सब मिल रहा है, जो भी डालेंगे हम लोग वो यूट्यूब में मिल रहा है। आपको योगा देखना है तो योगा फिर यूट्यूब में मिल रहा है, या टीवी में भी बहुत सारे कई कार्यक्रम आते हैं, तो हम लोग वैसे करेंगे। तो ये क्वेश्चन आ जाता है। तो इसलिए हम लोग का क्या होता है, हम लोग थोड़े दिन करते हैं, लेकिन बाद में देखते हैं कि वो नहीं जम रहा है हम लोग को, ठीक है। क्योंकि यह हम लोग को एक सेकेंड ना, ओके सॉरी। तो हम लोग को ये क्या होता है कि एक क्वेश्चन होता है कि हम लोग अब फिर वो एक कारण होता है कि हम लोग थोड़ा सा पोस्टपोन कर लेते हैं, चलो बाद में कर लेते हैं, ठीक है। इस प्रकार से वो फिर से वो रह जाता है, वो बात रह जाती है। सो दैट इज द क्वेश्चन, ठीक है। ये सब क्वेश्चन जेन्युइन है, अभी हम लोग ऐसा नहीं बोल सकते कि ये रॉन्ग क्वेश्चन है, ठीक है। तो जेन्युइन है, तो हम लोग सोचते हैं कि ठीक है थोड़े दिन के बाद करेंगे, अभी वैसे भी लॉकडाउन है और बहुत सारे प्रॉब्लम्स है, ये है वो है, तो हम लोग थोड़ा सा मनी प्रॉब्लम के कारण थोड़ा सा ये आगे कर लेंगे। कोई सोचते हैं कि ये सब ठीक है, लेकिन डाइट हम लोग अभी फॉलो नहीं कर पा रहे, ठीक है, बहुत सारी चीजें नहीं मिल रही है। अभी यहाँ पर मुंबई में तो अभी यहाँ महाराष्ट्र से और पूरे इंडिया से लोग हैं, और शायद बाहर के कंट्री से भी ज्वाइन होंगे। तो अभी क्या हो रहा है कि बहुत सारी जो चीजें हैं हम लोग को खानी है, वो मिल नहीं रही है, टाइम पे नहीं मिल रही है, या फिर बराबर नहीं मिल रही है, वगैरह वगैरह।
तो दैट इज द प्रॉब्लम। और अभी क्या है कि अभी हमने बीच में हमारे एक डॉक्टर है, उनका हम लोग सुन रहे थे अपने ग्रुप में, उन्होंने मुझे फोन किया था और वो सर बोले कि सर आप देख लो, जो प्रोग्राम बहुत अच्छा था, आयुर्वेदिक का प्रोग्राम था, तो उन्होंने बहुत अच्छा कहा, लेकिन उन्होंने सब डाइट का बताया, बहुत सारे डाइट का उन्होंने अच्छा एक राज बताया, बहुत सारे अच्छे अच्छे राज बताए, ठीक है। तो वो भी मैं बोलने वाला हूँ कि आप भी अलग अलग कार्यक्रम है अपने यहाँ पर, बहुत सारे ग्रुप में अलग अलग जूम मीटिंग्स वगैरह होते हैं, तो थोड़ा थोड़ा देख लो आप, उसमें आपको अच्छा कुछ ना कुछ पॉइंट्स मिलेगा। तो उन्होंने ये सब कुछ बताया और बाद में बोला कि आपको लेकिन फिटनेस का एक्सरसाइज करना है तो आप वर्ल्ड पावर इंडिया में ज्वाइन हो जाओ या फिर कहीं पर भी सीखो, तो ये बोला। तो हम कभी कभी एक सोचते हैं कि डाइट तो कर पाएंगे, लेकिन डाइट प्योर है क्या हमारा, हमको मिल्क मिल रहा है वो प्योर है क्या, ठीक है। तो ये सब बातें होती है, तो फिर हम लोग का फिर से हम लोग थोड़ा सा लेट हो जाते हैं, ठीक है। चलो हम लोग थोड़ा सा क्लैपिंग करेंगे बीच में, कभी कभी नींद आ सकती है, चलो कमान कमान क्लैप क्लैप, सभी लोग थोड़ा एनर्जी हो जाओ। ओके ठीक है, ओके, सब लोग क्लैप कर रहे हैं ऐसे मैं अपेक्षा रखता हूँ। तो क्लैप करने से भी बहुत फायदे होते हैं, ये सब पॉइंट्स है पूरे शरीर के, वो सब एक्टिवेट होते हैं। और दूसरी बात है नींद नहीं आती है, ठीक है, क्योंकि हार्डली भी है ओनली, हम लोग को बहुत कम समय है, हम लोग फटाफट एक कार्यक्रम 5-5 मिनट का कार्यक्रम है, तो मैं भी ये खत्म करने जा रहा हूँ और फिर आगे बढ़ेंगे। तो ये सब क्वेश्चंस है। फिर वर्कलोड बढ़ गया, अभी कई कई लोगों का वर्कलोड बढ़ गया है, ठीक है। टेंशन्स बढ़ गई है, बहुत सारे टेंशन्स बढ़ गई है, बहुत सारी वैचारिक अभी क्या हो रहा है, अभी बहुत सारे क्वेश्चन आते हैं कि हम लोग अभी बीच में एक जन ने मुझे हमको फोन करके पूछा कि अभी क्या करें, हमारा जो वैक्सीन है बहुत सारे कंट्रीज के बाहर गया हुआ है, तो अननेसेसरी वहां पर दिया, तो उनको वो टेंशन है, ठीक है। ऐसे अलग अलग टेंशन आते हैं, तो इसलिए फिर हम लोग थोड़ा सा रह जाते हैं कि भाई ये क्या चल रहा है, ठीक है। तो ये सब कारण कारण होते हैं, लेकिन ये सब कारण होंगे तो अच्छी बात है, फिर भी आपको यू कैन डू इट, ये याद रखना है, हम कर सकते हैं और हम कर रहे हैं। पहली बात तो हमको माइंड में डालना है कि रात को डालना है सोने के पहले और सुबह उठने के बाद में कि हम एक्सरसाइज कर रहे हैं, हम अपने शरीर को बहुत अच्छा बना रहे हैं, ठीक है। हम लोग अच्छा खा रहे हैं, 3 चीजें ना, अच्छा खा रहे हैं, अच्छा एक्सरसाइज कर रहे हैं, अच्छा सीख रहे हैं एक्सरसाइज और कर रहे हैं, और प्रॉपर रेस्ट ले रहे हैं। ये हमको 3 कंटिन्यूस सेंटेंस है, सेल्फ सजेशन सेंटेंस है। क्या पॉजिटिव सेंटेंस क्या डालना है कि मैं दिन ब दिन अच्छा मैं एक्सरसाइज कर रहा हूँ और बहुत फिट हो रहा हूँ, ये पहला सेंटेंस है। दिन ब दिन मैं अच्छा खा रहा हूँ और मुझे वो मैं बहुत स्वस्थ और एनर्जेटिक बन रहा हूँ, और तीसरी बात मैं अच्छी तरीके से रेस्ट कर पा रहा हूँ, तो इसके कारण मैं बहुत खुश और बहुत एनर्जेटिक हो रहा हूँ। ये 3 बातें आपको डालनी है, उसमें नेगेटिव सेंटेंस कुछ भी डालना नहीं है। अगर किसी को कुछ सेंटेंस के बारे में कुछ पूछना है तो आप हमें पूछ सकते हैं, व्हाट्सएप करके पूछ सकते हैं, या फिर कहीं भी कुछ भी कम्युनिकेशन करके पूछ सकते हैं। लेकिन ये जो 3 सेंटेंसेस है वो आपको रोज डालना है, ठीक है। सो दिस इज द ये आज का हम आपको ये दे रहे हैं, सेल्फ सजेशन का एक आइडिया दे रहे हैं। तो ये होने के बाद में आपका जो भी करना है वो ऑटोमेटिक चालू हो जाएगा, आपका फिटनेस का एक एक लेवल बढ़ते जाएगा। ओके फाइन, थैंक यू वेरी मच। ओव्हर टू अमिता जी। थँक्यू सो मच संतोषजी, आपण खूप छान सगळं सांगितलं। जे तुम्ही सांगितलं की सेल्फ सजेशन्स द्यायला पाहिजेत, तर प्रत्येक वाक्य तुम्ही 3-3 वेळा म्हणत जा, म्हणजे मग ते तुमच्या मेंदूत पक्क बसत जाईल. ती त्यांनी जी वाक्य सांगितलेली आहेत ती कंपल्सरी एक वाक्य 3 वेळा असं म्हणत जा आणि बघा तुम्हाला कसं मिरॅकल होतंय ते. आता आपण पुढच्या ह्याच्याकडे वळणार आहोत, की आपल्यापैकी जे कोणी अजून राहिलेले आहेत त्यांचा परिचय द्यायचा आहे. एकेकांची नावं घेते मी. जयश्रीताई इथे आहेत का? जयश्रीताई, तुम्ही आपला परिचय द्यायचा आहे 30 30 सेकंड्स, सेकंदांमध्ये. हाँ 30 सेकंड्स मध्ये 30 हे तो सेकंदांमध्ये तुमचं नाव, तुमचा व्यवसाय आणि तुमचं एक टॅगलाईन व्यवसायाची आणि तुमचा फोन नंबर. जयश्रीताई आहेत का? तुमचा माईक म्यूट करा जयश्रीताई. तो मला म्यूट वाटतं त्यांचं करा. नेट प्रॉब्लेम आहे, त्यांचा आवाजाचं हे आहे, ठीक ओके, आहे, ओके. मग ते त्याच्यापुढे समृद्धीताई आहेत का? हा व्यवस्थित होईल तो। समृद्धी आहेत? हॅलो. हॅलो, हां.
हा, मी अवेलेबल आहे सध्या. नमस्कार, माझं नाव समृद्धी जयदीप घाडगे. मी ऑनलाईन बिझनेस करते. माझ्या बिझनेस मधून तुम्ही घरात असल्या कुठल्याही वस्तू कपडे, लहान मुलांचे कपडे, घरातल्या होलसेल जे काही लागतं मटेरियल, डेली वेअरचं, किचन मधलं सर्व काही तुम्ही घेऊ शकता. माझा फोन नंबर आहे 7486941111. मला एक आणखीन एक गोष्ट बोलावीशी वाटते की मी परमिशन घेते तुमची, मी बोलू शकते का? म्हणजे ह्या गोष्टींसोबत कुठल्याही रिलेट करत नाहीये, पण मी बोलू शकते का मध्ये? होय होय काय हो, काय नक्की. एक मिनिट, काय बोलायचंय तुम्हाला? ऍक्च्युली काय आहे, सध्या कोरोनाची परिस्थिती नाही आहे. नाही, एक मिनिट. आपण आता इंट्रोडक्शन फक्त घेतोय. तुम्हाला बोलायचंय ना, त्याच्यासाठी वेळ परत आहे आपल्याकडे 5-1 मिनिटं. त्याच्यानंतर बरं. कारण बाकीचे बरेच जण आहेत ना, त्यामुळे हो, नाही काही हरकत नाहीये. फक्त मला फक्त आपण फक्त नाव, आपलं व्यवसाय, आपली टॅगलाईन, आपण काय करतोय आणि तुमचं कॉन्टॅक्ट, कुठे कॉन्टॅक्ट करायचं, तसं आपल्या ग्रुपमध्ये आहेच, परंतु तरी पण तुम्ही इथे देऊ शकता, जेणेकरून बरं. तुम्हाला जास्त ह्या 4 गोष्टी तुम्हाला आता बोलायच्यात. आणि इतर जे काय बोलायचं त्याचं सेशन एक 5 मिनिटात आपण पुढे घेऊच. ओके, हा, चालेल जरूर. ओके, इकडे विजय विस्पुते जी आहेत का? अच्छा, एक काम करा, ज्यांना बोलायचंय ना त्यांनी काय करायचं, रिॲक्शन मध्ये जायचं आणि हात वरती करायचा. ठीक आहे, नाहीतर प्रत्येक वेळेला हा आहे का तो आहे का आपल्याला. आणि आपण इथे बघतोय, आता विजय विस्पुतेंनी बरोबर हा ऑन केलेला आहे. ठीक आहे, बोला विजयजी. मी विजय बाळासाहेब विस्पुते. नमस्कार, मी कल्याणला असतो. माझा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. तर तेवढंच परिचय देतो. सांगितलं मग असे तू ऍडजस्ट कर. ओके, धन्यवाद विजयजी. नक्की आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू, आम्हाला घर हवं असल्यास तिकडे. बरं, आता माधुरी ताई आहेत का? माधुरी मदन. सरांनी सांगितलं तसं करा, ज्यांना बोलायचंय त्यांनी आपला हात हे करा. एक तर 2-3 ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही रिॲक्शन मध्ये जाऊन हात वरती करू शकता, बरोबर, किंवा रेज हँड करू शकता, किंवा व्हिडिओ ऑन करून तुम्ही तुमचा हात असा वरती करू शकता. ठीक आहे, 2-3 ऑप्शन आहेत. आणि हे आपल्याला माधुरी हळूहळू ताई? शिकतात सगळे लोक. हरकत नाही, काही हरकत नाही. माधुरीजींचं मला वाटतं हे होत नाही, त्यांचं कनेक्शन थोडस, त्यांनी माईक ऑन केलाय परंतु होत नाही. अजून कोणाला बोलायचं त्यांनी हात वरती करा, किंवा व्हिडिओ ऑन करून हात वर करा. रिॲक्शन मध्ये जाऊन तुम्ही हँड रेस करू शकता. संजीवनी ताई, आपल्याला बोलायचंय का? हा, आता संजीवनी जाधव. येस. हा, मला सर ते मला मार्केटिंगसाठीच कोण असेल तर बघा ना, तेलाच्या संदर्भात. बरोबर. आणि मुंबईसाठी मार्केटिंग, पुण्यामध्ये आहे, आम्ही करू शकतो, फक्त मुंबईसाठी मार्केटिंग मध्ये मला हवे. बरं, आता संजीवनीजींचं ते घाण्याचं तेल आहे आणि ते स्वतःच हे करतात. त्यांनी गेल्या वेळेला पण सांगितलेलं, तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघा तो. आणि त्यांचं ग्रुपमध्ये पण असतं. तर मुंबईमध्ये त्यांचं ते सुविधा करू शकतात का, स्टॉक करू शकतात का, किंवा ट्रॅव्हलिंग करू शकतात, तर तुम्ही जरूर त्यांना मदत करा. ओके, आपल्याकडे स्त्री शक्ती भरपूर आहे, जवळजवळ 50% पेक्षा जास्त लेडीज आहेत. दॅट इज व्हेरी गुड थिंग. बरोबर ना संजीवनीजी? हो हो, थँक्यू सर. पुढे अजून कोण आहे? मनोहर, समृद्धी घाडगे, दया पापिनवार, या लोकांनी काय करायचंय, आवाज अनम्यूट करायचा आहे. 2-3 ऑप्शन, किंवा व्हिडिओ ऑन करून हात वरती करा. हा, मनोहर अदबल असं लिहिलेलं आहे, त्यांनी बोला. माझं इंट्रोडक्शन दिलं मगाशी मी सर. दिलंय ना? बरं, ठीक आहे. मग तुमचं हे माईक ऑफ करा, मग माईक हे करा, अनम्यूट करा. थोड्याने आपण परत म्यूट करा, म्यूट. ओके, हा, ठीक आहे. आता अजून कोण आहे? दया पापिनवार. राजेशजी आहेत का? कोण? राजेश. राजेशजी मगाशी आलेले आणि ते कुठे गेले? मगाशी आलेले. हा, ते मला वाटतं इथे राजस्थानला आहेत, त्याच्यामुळे त्यांचं कनेक्शन ओके. हे होत आहे. अच्छा, बाकीच्यांनी हात वरती करा. तोपर्यंत आलोकजींनी हात वरती केलाय, त्यांना थोडं एक मिनिट बोलायचं, त्यांना आपण देऊया. हा, आप आलोक जी आपको हाँ, बोलिए. I'm sorry, Santosh ji, I have a different call today, so Okay. I'm just Okay. disconnecting. I'm so Sure, sorry, sure. everyone. Sure, I have to sure. go. Yeah. Thank you. Okay. If you have any queries, if you want to connect and want to have any assistance in terms of business tips or anything, just let Santosh ji know.
and I can definitely answer these questions maybe next session. Okay. Sure. Thank you so much. Thanks. Thank you. ओके, ठीक आहे. मला असं वाटतं की काही जणांचा कनेक्शनचा प्रॉब्लेम असू शकतो, त्याच्यामुळे पण ते होत नाही काही गोष्टी. ओके, एनिवे आता आपण थोडंसं बिझनेस टॉकवर 1 मिनिट बोलूया आणि आपण आजचं समारोप घेऊया. बिझनेस करतोय मी बऱ्याच वेळेला सांगा. माधुरी मदन, हा बोला माधुरीजी, तुमचं इंट्रोडक्शन द्या, तुमचं नाव, व्यवसाय आणि तुमचं कॉन्टॅक्ट नंबर बोला. हॅलो, आता आवाज येतो? हो. माझं नाव माधुरी मदन, मी कर्जतला राहते. आम्ही DXN म्हणून कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये काम करते. आमच्या DXNचं हे मेन वनस्पती जी आहे ही आहे आणि आरोग्यम धनसंपदा हे आमचं हे आहे. ओके, व्हेरी गुड, शॉर्ट अँड सिम्पल, सुपर, ग्रेट. ठीक आहे, पण प्रत्येकाने अर्धा मिनिटाचा उपयोग करून घ्यायचा. आपण अर्धा मिनिट दिले, त्यामुळे अर्धा मिनिटामध्ये तुम्ही मॅक्झिमम प्रॅक्टिस करा, तुमच्या घरी प्रॅक्टिस करा. सगळ्यांसाठी मी सांगतोय, अर्ध्या मिनिटामध्ये तुम्हाला बोलता यायला पाहिजे. विदिन शॉर्ट पिरियड तुम्ही एकदम तुमचं इम्प्रेशन टाकता यायला पाहिजे. ठीक आहे, जसं आता मी माझं अर्धा मिनिटामध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करतो, मी पण प्रयत्नच करतो. संतोष गावडे, वर्ल्ड पॉवर इंडिया संचालक, फाउंडर आणि फिटनेस ऑनलाईन फिटनेस क्लासेस घेतो. त्याचबरोबर सिग्नेचर अँड हँडरायटिंग अनालिसिस, सिग्नेचर डिझाईन करतो, सिग्नेचर डिझाईन फॉर प्रोग्रेस इन लाईफ. आणि काही प्रॉब्लेम्स असेल तर त्याच्यावरनं तुम्ही बाहेर येऊ शकता फक्त तुमच्या सहीच्या द्वारे. धन्यवाद. कॉन्टॅक्ट नंबर 9594674133. लक्षात, अशा पद्धतीने तुम्ही अर्ध्या मिनिटात प्रॅक्टिस करा सगळ्यांनी. ठीक आहे, म्हणजे तुमच्या पद्धतीने वेगवेगळं, माझीच कॉपी करायची गरज नाही, कारण मी पण तुमच्याकडनं शिकत असतो. ओके, अच्छा, थोडंसं चर्चा करूया 1-2 मिनिटाचं. मी काही पॉइंट्स काढलेत आणि तुम्ही पण चर्चा अशा पण करू शकता आणि आपल्या ग्रुप्स मधून पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके, आपण बघितलं की मी प्रत्येक वेळेला आवाहन करत होतो, आपण फ्री ऑफ चार्ज ठेवलेला आहे हा ग्रुप. ठीक आहे, आतापर्यंत जवळजवळ 2 महिने झाले. आणि मी त्यांना सांगितलेलं की तुम्ही लोक कमवा पहिलं आणि एकमेकांना शेअर करा, शेअर तुमचे व्ह्यूज करा आणि शेअर पैसे पण करा. ठीक आहे, प्रयत्न करा. आम्ही सांगितलेलं 5% तुमच्या प्रॉफिट मधून 5% द्यायला हरकत नाही ना, जर तुम्हाला या ग्रुपमधून कोणाचा तर फायदा झालेला असेल, कोणीतरी रेफर केलं असेल. ठीक आहे, तर तो प्रयत्न करा. आणि मुख्य म्हणजे काय माहितीये, त्याचा उद्देश काय की लोकांना कळेल की या ग्रुपमध्ये काहीतरी कोणाचा तरी फायदा होतोय. ठीक आहे, त्यामुळे त्यांना पण प्रेरणा मिळेल की बाबा आपण याच्यामधून, कारण इथे कसे वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. काही जणांची चांगली लिमिटेड कंपनी आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, काही आर्टिस्ट आहेत, काही डॉक्टर्स आहेत. ठीक आहे, काही ऍडव्होकेट्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. तर त्याच्यामुळे तुम्ही तो एकमेकांचं शेअर करा आणि ते तुम्ही ग्रुपमध्ये टाका. एक छान गोष्ट आहे की तुम्ही पहिलं एकमेकांवर ते थोडंसं काहीतरी चुकून कोणीतरी पोस्ट टाकले की सगळेजण त्याच्यावर तुटून पडायचे, ते सगळं बंद झालं. दॅट इज व्हेरी गुड. म्हणजे सगळे लोक छानपैकी ऐकतायत, चांगल्या गोष्टी ऐकतात. आणि मी बघितलं आता अतिशय स्मूथ चाललेले आहेत आपले सगळे ग्रुप्स चालू आहेत. फिटनेसचे ग्रुप्स चालू आहेत आणि बिझनेसचे ग्रुप आहेत, ते सगळे स्मूथ चालू आहेत. दॅट इज व्हेरी गुड. तर ह्याचं क्रेडिट सगळ्यांना आहे. ठीक आहे, तर ते तुम्ही, आणि एक इश्यूज ते टाकू नका तुम्ही त्या ग्रुपमध्ये. आता मी बघतोय की सरकारला आवाहन करतात, आपला व्यवसाय असा होतोय, ते होतोय, ते होतंय. हे आपण नाही टाकायचं. वी शुड बी व्हेरी पॉझिटिव्ह. आपण अतिशय सकारात्मक राहायचं आहे. ठीक आहे, गव्हर्नमेंटचं काम करेल, मिलिटरीचं काम करेल, त्याची चिंता तुम्ही करू नका. ओके, कारण आपण चिंता करून काहीही होणार नाही. त्यामुळे आपल्याला जेव्हा हक्क असतो त्यावेळेला आपण तो व्यवस्थित बजावायचा. परंतु तुम्ही त्या चिंता इथे करू नका. आपल्याला बिझनेस ग्रुप आहे, तर बिझनेस ग्रुपमध्ये पॉझिटिव्ह जे काय आहे तेच टाकायचं. आपण मोठमोठं कुठलं तरी फॉरवर्ड करतो, इकडचं तिकडचं, मग तो विचार करतो की या बिझनेसमध्ये असं असं चाललंय, सरकारला आपण आवाहन केलं पाहिजे, असं हे होतंय, उद्योगधंदे बंद होत आहेत. म्हणजे व्हॉट वी आर डुईंग, आपण काय करतो, कळत नकळत, आपला उद्देश चांगला असतो परंतु कळत नकळत आपण काय करतोय, आपण चुकीचं आपण माहिती आणि निगेटिव्हिझम पसरवतोय. हे आपल्याला कळत नकळत होतो. मला माहिती आहे, हे मुद्दामून कोण करत नाही. त्यांचा उद्देश चांगला असतो की त्यांना खडसवून जागा करायचं असतं सरकारला. ओके, परंतु आपल्या ग्रुपमधून सरकार जागा होणार नाही. तर त्याला ते वेगळ्या पद्धतीने आपल्याला त्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे इथे आपण एक व्यवसाय आपला कसा कुठल्याही परिस्थितीमध्ये, ओके,
शिवाजी महाराजांनी काही थोडेसे मावळे जमा करून त्यांनी स्वराज्य निर्माण केलं, तर आपण तर इथे भरपूर लोक आहोत आणि स्वराज्य निर्माण नाही करायचं आपल्याला. स्वराज्य ऑलरेडी आपल्याला स्वराज्य आपल्याला मिळालेलं आहे, बरोबर आहे. आपल्याला स्वतःचा व्यवसाय करायचा, एवढी छोटी गोष्ट करायची, त्याच्यामुळे एवढं मोठं टेन्शन घ्यायची गरज नाही. तेव्हा शिवाजी महाराजांनी घेतलं नाही, तर आपण कशाला घ्यायचं. ओके. त्यामुळे हा जो भाग आहे तुम्ही थोडस लक्षात ठेवा. आणि अतिशय चांगली गोष्ट आहे की आपण जे बोलतोय तशा पद्धतीने ते रिफ्लेक्ट होत आहे. दॅट इज व्हेरी गुड. अनेक प्रॉब्लेम येणार, इकॉनॉमी डाऊन होणार, लॉकडाऊन होणार, इश्यूज होणार, नो बिझनेस, लॉसेस वाढतायत वगैरे वगैरे. काही जण म्हणतात की आम्हाला टेक्नॉलॉजी माहित नाही, इथे आम्हाला ऑन करायला येत नाही, आम्ही महाराष्ट्रातून राहतो, इकडे राहतो, तर ते तुमचं ते इथे लॅपटॉप हवा, हे अनेक प्रॉब्लेम्स येणार आहेत. तरी पण आपण सक्सेस होऊ शकतो. आपल्याकडे जेवढं उपलब्ध आहे ते तुम्ही मॅक्झिमम वापरा. तरी असं म्हटलं जातं ना की ते माइंड असतं, ते माइंड शास्त्रज्ञ लोकांचं जेव्हा मेंदू तपासला तर ते लोक 2 ते 3% वापरत होते, बरोबर आहे. तर आपण आपले जे उपलब्धता आहे आपल्याकडे त्या मॅक्झिमम वापरा, तुमचा व्यवसाय होणार 100%. आणि आपला असा अनुभव आहे की जेव्हा तुम्ही एकमेकांना मदत करता, लक्षात घ्या, हे हायलाइटेड वाक्य आहे, जेव्हा तुम्ही एकमेकांना मदत करता तेव्हा तुम्हाला मदत करणारा तो वरचा असतो, ठीक आहे. तर तो तुमचं सगळं बघणार, तो कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुम्हाला तुमचं जे काही स्वप्न आहे, जे काही व्यवसाय करायचा आहे, जो काही पैसा मिळवायचा आहे, जे काही आनंद मिळवायचा आहे, जे काही स्वास्थ्य मिळवायचं आहे, ते सगळं तुम्हाला मिळणार. ओके. तर हे जे वाक्य आहे हे बऱ्याच लोकांनी लिहिलेलं आहे, परंतु ते आपण वापरून पाहिलं पाहिजे. कारण कधी कधी काय होतं, वय निघून जातं आणि त्यावेळेला कळतो, पण त्यावेळेला तो वेळ नसते आपल्याला. आता आपण सगळे ऍक्टिव्ह आहोत, जेवढे वय किती असू दे, पण इथे जेवढे लोक आहेत तेवढं ऍक्टिव्ह आहोत असं समजून आपल्याला याच्यावरती भरपूर पॉझिटिव्ह ठेवायचंय. समस्या येत राहणार, तर समस्यांकडे आपण दुर्लक्ष करायचं, आपल्या माइंडला आपण चांगले सजेशन्स टाकायचे आणि त्या पद्धतीने काम करायचं. मला वाटतं समृद्धीजींनी असा हात वरती केलाय, त्यांना काय बोलायचंय काय? मला वाटतं आता मला बिझनेस बद्दल जे काय बोलायचं होतं तेवढं मी बोलून झालेलं आहे. हो, मला बोलायचं आहे. बोला. सॉरी, बोला. तुमची लिंक तुम्ही 2 सारखी मिनिटात डिस्टर्ब बोला. करते. 2 मिनिटात बोला. अगदी. आता सध्या कोरोना व्हायरस चाललाय. गव्हर्नमेंटने सांगितलं 1 तारखेनंतर तुम्ही वॅक्सिनेशन सर्वांनी घ्या. 18 वर्षापूर्वी सर्वांनी वॅक्सिनेशन घ्या. पण त्याच्यापूर्वी प्रत्येकाने ब्लड डोनेशन करावं ही मी सर्वांना रिक्वेस्ट करण्यासाठी आता मी स्वतःला बोलायला मागतेय. काय झालं की आता आपल्या याच्यामुळे काय होणार आहे, आपण जेव्हा वॅक्सिन घेतो त्याच्यानंतर पुढे 90 दिवस आपण थॅलेसेमिया मेजर लोकांना ब्लड देऊ शकत नाही. आणि थॅलेसेमिया मेजर म्हणजे काय, दर 15 दिवसांनी त्या लोकांना जगण्यासाठी रक्त लागतं कोणाचं तरी त्यांच्या ब्लड ग्रुपचं. अशा लोकांची किणी आबाळ होऊ नये, अशा लोकांना त्रास होऊ नये, फक्त थोड्याशा वॅक्सिन पुढे घेतल्यामुळे त्या लोकांना जीव गमावा लागू नये याच्यासाठी माझा ही धडपड आहे. प्लीज सर्वांनी स्वतःच्या कॉन्टॅक्टमध्ये जे कोणी येतील त्या सर्वांना सांगा, वॅक्सिन घेण्याच्या आधी एकदा तरी ब्लड डोनेशन नक्की करा. त्यामुळे आपण स्वतः पण वाचू आणि दुसऱ्या कुणाला तरी वाचण्याचा आनंद देऊ शकतो. चांगलंय गोष्ट आहे ही, व्हेरी गुड आहे. हा, असं पॉझिटिव्ह काही असेल तर थोडंफार तुम्ही टाकू शकता. जसं आता यांनी सांगितलं, अजून याच्यात थोडंसं भर टाकेन मी की तुम्ही एकतर वॅक्सिनेशन घेण्यापूर्वी तुम्ही ब्लड डोनेशन करा, त्याच्यानंतर तुम्ही लगेच करा. कारण हे जे नंतर तुमचं काय म्हणतात त्याला, कोविड डिटेक्ट झाला ना, तर कोविड डिटेक्ट झाल्यानंतर पण तुम्ही करू शकत नाही रक्तदान, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वॅक्सिनेशन तुम्ही केल्यानंतर पण तुम्ही करू शकत नाही इमिजिएट. त्या ह्या 2 कंडिशन होतात. तर या 2 कंडिशन नंतर आपण विचार करतो की आता आपण रक्तदान करूया, तर तसं होत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही तुमचं हिमोग्लोबिन बऱ्याच वेळेला कमी होतं, तर ते हिमोग्लोबिन मध्ये लक्ष द्या. थोडंसं गुळ खायचं, गुळ, साखर नाही खायची, गुळ खायचं. सातत्याने थोडंसं गुळ खाल्लं आणि चांगलं अन्न खाल्लं तर तुमचं हिमोग्लोबिन पटापट चांगलं राहतं, लक्षात घ्या. ओके, हे प्रॅक्टिकल आहे. तर या गोष्टी करा, रक्तदान नक्कीच करा, जेणेकरून आपण अनेक लोकांचे प्राण वाचवू शकतो. कारण रक्त हे बनलं जात नाही मशीनमध्ये, आपल्याला रक्तदान करूनच त्याच्याबद्दल आपण चांगलं काम करू शकतो. सगळ्यांना आपण रक्तदान करून आपण सगळ्यांचे जीव वाचवू शकतो. ओके. आणि थोड्या काळातच हे सगळं निघून जाणार आहे असं मी सांगतो. अमिताजी धन्यवाद, तुम्ही समारोप करा. होय.
मी पहिल्यांदा सर्वप्रथम मी आपले आभार मानीन संतोषजी, आणि त्याच्यानंतर समृद्धी ताईंचे मी आभार नक्कीच मानीन की त्यांनी फार चांगला मुद्दा सगळ्यांच्या समोर मांडला की रक्तदान हे किती गरजेचं आहे आणि खरोखर तशी अवस्था आहे. आणि आपल्याला माहितीये की किती लोकांचे सध्या हाल चाललेत किंवा किती प्रॉब्लेम्स चालू आहेत ते. तर आपण सगळेजण इथे आलात, जमलात, चांगल्या चांगल्या टिप्स दिल्यात, त्याच्यानंतर छान ऐकून घेतलं. आपला हा असाच पुढे ग्रुप चालू राहणार आहे. एकमेका करू सहाय्य, अवघे धरू सुपंथ, ही माझी टॅगलाईन. आणि या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. पुनश्च धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता. तोपर्यंत तुम्हीही विचार करून ठेवा की आपण कशा पद्धतीने पुढे जायचंय. एकमेकांचा हात हातात धरूनच आपण पुढे जाणार आहोत. त्याच्यामुळे सगळ्यांना माझे मनापासून धन्यवाद आणि भेटूया पुढच्या रविवारी. थँक्यू सो मच. थँक्यू. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा आणि बाय बाय करा. चला, धन्यवाद.